जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी। मैं आज यहाँ पे मीटिंग में आया था और समिति की मीटिंग हुई है जो प्रशांत दादा ने ऑर्गेनाइज की थी और मीटिंग में काफ़ी कुछ हुआ। मैं आपको पूरा का पूरा वीडियो मेरे यूट्यूब चैनल पे आएगा, बट मीटिंग में टाइम कम होने की वजह से बहुत लोग के जो व्यूज़ थे वो बाहर नहीं आ पाए, तो मैं आपके लिए वो व्यूज़ लेके आ रहा हूँ। तो पहले हम बात करेंगे अरुण दादा से कि अरुण दादा का उसके ऊपर व्यू क्या है, और उसके बाद हम बात करेंगे मयेकर काका से कि उनके व्यूज़ क्या है। तो स्टार्ट करते हैं अरुण दादा से। तर अरुण दादा, हे सगळं झालं तर तुमचं काय व्ह्यूज आहे यावर? माझं प्रशांतला एवढंच बोलणं आहे की आज तुम्ही हा जो अचानक घेतलेला जो निर्णय गणपतीच्या विषयावरती आणि पीओपी बंदीवरती आणि ज्या काही तुम्ही आता गणपती जे अडवलेत कांदिवलीमध्ये, तर माझं असं म्हणणं आहे की आम्ही अख्खा महाराष्ट्र तिकडे उभं राहू आणि त्या गणपतीचं विसर्जन करा, हीच आमची एवढी विनवणी आहे। आम्ही एक मूर्तिकार म्हणून बोलतो आणि जेवढे काही इथे आलेले मंडळ आहेत आणि जेवढे काही आलेले मूर्ती आहे देशभरामधून, म्हणजे तुम्ही मुंबई असो या मुंबईच्या बाहेरचे असो, प्रत्येक मूर्तिकार इथे आज जीव पाड तोडून रात्री निघून आज सकाळी इथे पहाटे पोहोचलेत आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या इथे मतं मांडतात आहे आणि प्रत्येक जण इथे भरपूर काही संयमाने इथे उभे आहेत आणि प्रत्येकाचे आपले वेगवेगळे विषय आहेत। तर माझं असं म्हणणं आहे की शासनाने किंवा या सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि कुठेतरी आमची परंपरा जी सुरू आहे ती कायमस्वरूपी अशीच राहावी। आणि जे काय तुम्ही आता पीओपीचा जो निर्णय घेतलाय की पीओपी बंदी, तर ह्याच्याप्रमाणे हा निर्णय कुठेतरी मागे घ्यावा आणि गणपती जो आमचा उत्सव आहे, जी आमची परंपरा लहानपणाची जी लोकमान्य टिळकांनी जी सुरू केली आहे, ती ही कायम आम्ही आमच्या मुलांच्या किंवा आमच्या वडिलांपर्यंत शेवटपर्यंत ही परंपरा अशी चालूच राहते। कारण ह्या पीओपीमुळे ह्या गणपतीवरती कुठेतरी मात येणार आहे आणि ह्या परंपरेवरती ह्या उत्सवावरती कुठेतरी पाबंदी होणार आहे। तर ह्या गोष्टी अशा घडू नये असं माझं असं म्हणणं आहे। एक मूर्तिकार म्हणून मी कळवायची विनंती करतो सरकारला की तुम्ही या गोष्टीला लक्ष द्या आणि इतर लोकांचं जे काय प्रेम आहे गणपतीवरती ते कायम राहू द्या आणि जी काय आपला तो सणवार आहे, जो आपला उत्सव आहे, महाराष्ट्राची जी शान आहे, ही कायमस्वरूपी राहू दे। ही शान राहण्यासाठी आज एवढे इथे उत्साहित सगळे मूर्तिकार आणि मंडळ इथे एकत्र आलेत आणि जर काही अशा गोष्टी जर नाही घडल्या तर परंपरेने ह्या मूर्तिकार सगळे एकत्र येऊन, मंडळ एकत्र येऊन काहीतरी कुठलीही गोष्ट न घडता संयमाने ही गोष्ट घडवू द्या आणि मूर्तिकार जे मूर्त्या विसर्जनच्या बाकी आहेत ते विसर्जन होऊ द्या आणि कुठेही तुम्ही निर्णय घेऊन आमच्यावरती तुम्ही लक्ष द्या, देवाची कृपा आमच्या इथे करू द्या। माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही सगळ्या लोकांचा विचार करा, मूर्तिकारांचा विचार करा, मंडळाचा विचार करा आणि त्या 10 दिवसामध्ये बऱ्याच लोकांचं जे घर चालतंय ह्यांचाही विचार करा। तर हा फक्त एकमेव मूर्तिकाराचा विषय नाही आहे ना, मंडळाचा विषय आहे। ह्याच्यावरती खूप लोकांचं घर संरक्षण या गोष्टी अवलंबून असतात। त्याच्यामुळे शासनाने या गोष्टीवरती लक्ष द्यावा आणि नक्कीच मूर्तिकारांना आणि मंडळांचं ज्यांची जी मांडणी आहे त्याच्यावरती कुठेतरी लक्ष देऊन विचार करावा। धन्यवाद। तर राजू काका, तुमचं मत काय आहे की जे पण काय झालं तर तुमचे व्ह्यूज काय आहे त्यावर? व्ह्यूज म्हणजे काय, हे झालं ते एकदम वाईट परिस्थिती आहे आणि सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे। सगळे आपले काय बोलतात ना, एकत्र येणंच गरजेचं आहे। ते मंडळ असो, मूर्तिकार, वेगवेगळ्या संघटना असो, सर्व येऊन याच्या पाठपुरावा करून आणि आपला गणेशोत्सव हा पुन्हा त्याच रीतीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या माध्यमातून पुढे कसा नेता येईल तो आपण बघू। कारण प्लास्टर ऑफ पॅरिस हा फक्त आपण बोलतोय प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या, पण आज आपला गणेशोत्सव जो मोठा झाला आहे ना, याचमुळे मोठा झालेला आहे आणि याच्या पाठी लागणारे मूर्तिकार जे कलाकार आहेत त्यांचे हात आता छाटण्याचा विषय येतो आहे। म्हणजे ते कला दाखवणार कशी, मूर्तिकार हे जे आहेत आपले ते कला दाखवणार कशी, सादर कशी करणार, शेवटी त्यांच्या पोटावरचा पण प्रश्न येतो। त्यासाठी मी आपल्या या मंडळाला आणि मूर्तिकार संघटनेला, या मूर्तिकारांच्या पाठी ठामपणे उभा आहे। हे असंच चालत राहू, माझी लास्टपर्यंत मंडळांना, मूर्तिकारांना सपोर्ट राहणार आहे। माझं एक मुंबईकरांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी आजपर्यंत तुम्ही कधी इतर लोकांसाठी आले, आपल्या पक्षासाठी आले, आपल्या लोकांसाठी आले, तुम्ही कुठल्या सभेसाठी आले, तुम्ही कुठल्या कार्यासाठी आले, पण तुम्ही आज या गणपती बाप्पासाठी आणि आपल्या सणासाठी तुम्ही एकत्र आले पाहिजे, रस्त्यावरती उतरले पाहिजे। जर वेळ आली तर रस्त्यावरती उतरलं पाहिजे। त्याच्यामुळे एक मूर्तिकार म्हणून बोलतोय मी, एक भक्त म्हणून बोलतोय मी की आज गणपतीसाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावे। जसं तुम्ही आपल्या आपल्या लोकांसाठी तुम्ही सभा मांडता किंवा तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही त्यांच्या पाठीशी जाता, हे इलेक्शन आलं, हे आलं, सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र येता, पण आज तुम्ही
गणपतीसाठी एकत्र आले पाहिजे आणि एकत्र आवाज दिला पाहिजे. ह्या मुंबईकरांना मी सांगतो, ही नम्र विनंती करून सांगतो की तुम्ही एकत्र या, सगळ्यांनी एकत्र लढा देऊ आणि आपली जी परंपरा आहे ही आपण कायम टिकवू, आपला सण टिकवू आणि आपले गणपती बाप्पा टिकवू. आणि गणपती बाप्पा आशीर्वादाने नक्कीच आपल्याला काहीतरी चांगली माहिती किंवा चांगला काहीतरी विषय आपल्याला मिळेल. हे मी सरकारकडे विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला चांगला निर्णय द्यावा. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, श्री गजानन महाराज की जय. थोड़ा मंडळाचं मत मांड. बरोबर. मेरे साथ है कृष्ण सुदामा मंडल सांता क्रूज राजा के प्रेसिडेंट हेमंत भाई, और उनसे मैं आज बात करूंगा कि उनका मत क्या है पीओपी बैन के ऊपर. नमस्कार, मी हेमंत फुलपे. आज या ठिकाणी सर्व मूर्तिकारांनी मिळून जी एक बैठक आयोजित केली आणि याचं मला देखील आमचे मूर्तिकार अरुण दत्तेजी यांनी रात्री फोन करून कळवलं या संदर्भात. तर मी देखील माझ्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर या ठिकाणी आलो आहे. माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला की पीओपी बंदी, या निर्णयाबद्दल आज या ठिकाणी मिटिंग झाली. माझं माननीय उच्च न्यायालय यांच्या आदेशाचं कोणी खंडन करावं अशी भूमिका नाही आहे, पण एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, सर्व महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील जनता गणपती हे आपला आराध्य मानते. आणि असं असताना पीओपीवर बंदी म्हणजे मग याला पर्याय काय? राज्य शासनाने याच्यावर काहीतरी पर्याय द्यावा जेणेकरून त्याची अंमलबजावणी व्हावी आणि हा पर्याय सुटेबल आहे किंवा नाही याचा देखील विचार झाला पाहिजे. आणि पुढचा जी बंदी आहे ती बंदी शिथिल करावी आणि होणारा जो सार्वजनिक गणेशोत्सव आहे याच्यावरती माझा हात जोडून विनंती आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांच्याकडे माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे की नक्कीच त्यांनी या गांभीर्याचा विचार करून आणि संपूर्ण गणेश भक्तांच्या आराध्याचा विचार करून निर्णय घ्यावा आणि तो निर्णय नक्कीच आम्हाला प्रेरणादायी ठरावा अशी एक माझी विनंती आहे. आणि या माध्यमातून का होईना पण ही आम्हा सर्व गणेश भक्तांची, सर्व मंडळांची एक विनंती आहे की याच्याबद्दल शासनाने आम्हाला योग्य तो निर्णय द्यावा जेणेकरून येणारा गणेशोत्सव 2025चा हा आनंदात आणि जल्लोषात त्याचं आम्ही स्वागत करू. त्याचप्रमाणे चारकोप येथील ज्या गणेश मूर्तींचं विसर्जन झालेलं नाही आहे अद्याप, तर ते गणेश मूर्तींचं विसर्जन व्हावं याची देखील आम्हाला परवानगी मिळावी. त्या मंडळाला त्या सर्व कार्यक्रमामध्ये, विसर्जनामध्ये आम्ही सर्व गणेश मंडळं येऊन त्या ठिकाणी तो उत्सव साजरा करू आणि कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची सर्व दक्षता घेण्यात येईल. एवढं सांगून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक यू सो मच अंकल. आपने इतना डिटेल में बताया कि इतना दुख सबको हो रहा है 2 दिन में जो घड़ा, जो मारवे बीच का जो सिनारियो विसर्जन का, सबके दिल टूटे, सबके आंखों में से पानी आए, बहुत लोग रोए, बाप्पा रिटर्न आए. बट आज एकता देखने को मिल रही है कि मंडल, मूर्तिकार, सदस्य, मीडिया पार्टनर सब एक होकर यहाँ पर आए हैं और बाप्पा का विसर्जन जरूर पूरा होगा. जय गणेश. जय गणेश. माझ्या बरोबर आहे अभिषेक साळवी, सांताक्रूजचा विघ्नेश्वरचे कार्यकर्ते. तर हे आता अभिषेक, जे पण घटना घडली 2 दिवस झाले, 2 दिवस पूर्वी जे घटना घडली, तर तुझं मत काय आहे त्याचं? सर्वप्रथम जय गणेश सर्वांना. हे जे झालं आता एवढ्या दिवसामध्ये जे बघायला भेटलंय हे एकदम म्हणजे ॲज अ गणेश भक्त फॅन आपल्याला हे आवडलेलं नाही आहे आणि हे गोष्ट पुढे होऊ नये यासाठी काहीतरी आपल्याला करावं लागेल. याच मुद्द्यासाठी मी इथे आलो. आज आपण जवळचा, तू पण मला एक जवळचा 10-15 वर्षापासून गणपतीमुळे ओळखतोस. आज आपण चारकोपचा राजा असो, त्या गणेश उत्सवासाठी आपण आवडीने जातो, तडजोड करतो, फोटो काढण्यापासून ते ब्लॉग घेण्यापर्यंत. ही गोष्ट अशी कधीच नाही झाली पाहिजे. आणि हे जे झालं आहे ॲज अ गणेश भक्त हे रडण्यासारखं आहे, ऐकण्यासारखी पण एकदम
जेव्हा मी तर नव्हतो त्या दिवशी, कारण माझ्या काय कारणामुळे मला न जाता आलं, पण जेव्हा मला हे समजलं लिटरली माझ्या डोळ्यातनं सुद्धा पाणी आलं त्याच गोष्टीसाठी, की म्हणजे जे आलेली गोष्ट आणि आपण बाप्पाला त्याच्या घरी पोचवता नाही आलं. आणि हे जो विषय राहिला पीओपीचा, पीओपी बद्दल काय आहे ते काय आहे पुरावे, जे जे रेझम्पशन आहेत किंवा जे जे डिमेरिट्स आहेत हे मान्य तेव्हाच होतील जेव्हा आपल्याला पीओपीचं काय सबस्टिट्यूट भेटेल. आणि जे वर्क आहे आपल्याला तर या गोष्टीचा जास्त अनुभव नाही आहे पीओपी बद्दल, मूर्तिकार आहेत त्या गोष्ट सर्व सांगतील फास्ट होतं काम कसं, आणि मेन म्हणजे बजेट. प्रत्येक मंडळ मातीची मूर्ती अफोर्ड करू शकतो का? उपनगर साईडला ही गोष्ट खूप लागली जाते, हे सर्वांना माहिती आहे. टाऊनचा गणेश उत्सव आणि उपनगरचा गणेश उत्सवामध्ये खूप फरक आहे. पीओपी बद्दल आम्हाला तर पीओपीची मूर्ती आवडते, उचलण्यात पण सोपी असते, हँडलिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम होत नाही ॲज कम्पेअर टू माती. आणि तो मंडळाचा गणेश उत्सव आहे, त्याच तातडीने आणि त्याच प्रमाणाने साजरा झाला पाहिजे. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी। आप तो जानते ही होंगे लास्ट 2 दिन में जो भी हुआ वो बहुत ही बुरा हुआ हमारे पूरे कम्युनिटी के लिए, हमारे पूरे रिलीजन के लिए, पूरे महाराष्ट्र के लिए। मेरे साथ है निखिल दादा और मेरे साथ है हितेश दादा। निखिल दादा आप सभी को बताएंगे शासक चैनल के अध्यक्ष है, और आप सबके डीएम, आप सबके मैसेजेस मैं पढ़ रहा था, बट ऑफिशियल अपडेट की वेट कर रहा था, इसके लिए मैंने कुछ भी अपडेट वहाँ पे डाला नहीं था, क्या हो रहा है कैसे हो रहा है। मैं अभी आपको निखिल दादा के थ्रू एक ऑफिशियल अपडेट दूंगा कि आगे के स्टेप्स क्या है, कैसे होगा, और निखिल दादा थोड़े शॉर्ट में हमें सबको अपडेट देंगे। जय गणेश, सगळ्यांना जय गणेश। आता आपल्या मीटिंग झालेली आहे मूर्तिकार संघटना आणि आपल्या हितेश दादा यांच्या सगळ्यांबरोबर, तर आम्ही आता ठरवलं की आम्ही सगळ्यांनी एकत्र 11 दिवशी विसर्जन करणार आहोत। त्याच्या आधी हितेश दादांनी आणि संतोष कांबळे वगैरे सगळ्यांनी ह्याची अपॉइंटमेंट घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांची। ते जे आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की ते आम्हाला सहकार्य करणार या बाबतीत, म्हणून आम्ही त्यांच्या डिसिजनसाठी आम्ही थांबलो। त्यांच्या डिसिजन आम्ही त्यांच्या डिसिजनच्या नंतर आम्ही घेऊ ते बाबा गणपतीचं काय करायचं, विसर्जन कसं करायचं ते काय ठरवायचं। आम्ही एकत्र मूर्तिकार संघटना सगळी मंडळ आम्ही एकत्र येऊन डिसिजन घेऊन मग विसर्जन करणार आहोत। धन्यवाद निखिल दादा। आणि या सगळ्या सिच्युएशन मध्ये अख्खा महाराष्ट्र, अख्खा मुंबई आपल्यासोबत आहे, आणि बाप्पा विसर्जन धूमधडाक्यात आपण करू हीच अपेक्षा राहील। आणि आपण आता गोष्ट करूया हितेश दादा सोबत की हितेश दादा यांचा मत काय आहे आणि ही मीटिंगचे व्ह्यूज हितेश दादा तुम्हाला सांगतो। मुळात आज जी काही आम्ही बैठक घेतली याच्यामध्ये महाराष्ट्रातून, संपूर्ण महाराष्ट्रातून मूर्तिकार आणि गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी व गणेश भक्त उपस्थित होते। मुळात जी काही कोर्टाचा 30 तारखेला आली आहे ती एवढ्या शॉर्ट नोटीसवर आली, आणि कोर्टाने ती इंटरिम ऑर्डर दिली की तुम्ही गणेश पीओपीच्या मूर्त्या या विसर्जन करू शकत नाही, हे आमच्यासाठी खूप धक्कादायक होतं। महाराष्ट्रातल्या शास्त्रज्ञांचा अभ्यास सांगतोय की पीओपी हे पर्यावरणपूरक आहे, कारण की ते नैसर्गिक आहे, ते रिसायकल होतं, त्याचा परत पुनर्वापर होतो, त्याच्यातून परत गणपती बाप्पाच्या मूर्त्या घडवण्यात येतात। मग प्रदूषणाचा प्रश्न आलाच कुठे? मुळात जर का पीओपी हे जे मटेरियल आहे हे नैसर्गिक आहे, मग त्याच्यामध्ये सरकारने किंवा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने किंवा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने आमच्यामध्ये हा लावला आहे। शाडू माती ही पर्यावरणपूरक आहे। आज आपल्यावर शाडू माती ही पर्यावरणपूरक हे गेले 20 वर्ष बिंबवले गेले, जे मुळात आहे। मला असं वाटतं पीओपी पण पर्यावरणपूरक आहे, आणि त्याचा वापर करून सरकारने कुठेतरी मध्यस्थी करून हा उत्सव विरतपणे चालू राहील याच्याकडे सरकारने लक्ष दिलं। धन्यवाद दादा, मी एवढं डिटेलमध्ये सांगितलं। आपण याचा नक्कीच एक फुल फ्लेजेड पॉडकास्ट करू आणि पीओपीच्या संदर्भात डिटेलमध्ये विथ फुल डॉक्युमेंटेशन विथ तुम्हाला सगळ्यांना दाखवू, कारण हा प्लॅटफॉर्म यासाठीच बनवलेला आहे आम्ही। गणेश उत्सवाचा पहिला पॉडकास्ट म्हणजे माझा गणेश हा गणेश उत्सव पॉडकास्ट। थँक्यू, जय गणेश।